मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी अधिकारपदाचा भंग केल्याची तक्रार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे। 24 जुलैला पुरंदर तालुक्यामधील आमसभा असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी सह्याद्री अतिथीगृहावरती पुरंदर हवेली विधानसभेच्या विविध विकास कामांसंदर्भात बैठक बोलवली। मी विनंती करूनही सदरची बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केली नाही। विधानसभा अध्यक्ष नक्कीच माझ्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करतील असा विश्वास आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केलाय। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 24 तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली। संबंधित मीटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या PS बरोबर समक्ष फोनवरती बोललो। त्याचप्रमाणे ईमेलद्वारे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोहोचवला की सदर्व आमसभा आहे, त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो। तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सदर्व मीटिंग ही नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा। आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू। खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो, परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली। त्याचा मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा खून आहे। त्यामुळे परवाच रात्री मी त्वरेने मुंबईला त्या ठिकाणी पोहोचलो। विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो। विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि अवमानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब, अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम 274 अन्वये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहे। आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांची जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलंय। मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायदंड त्या ठिकाणी पाळून सदर्व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची सुनावणी होईल।